पाटील यांच्याशी बातचीत करतात. अतिशय उत्साहित आहेत. दोन्हीही लोकसभेमध्ये शिर्डी आणि दक्षिण नगर या दोन्हीही मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांनी हा निर्णय केलेला आहे की आदरणीय प्रधानमंत्र्यांना परत एकदा प्रधानमंत्री करायचं, आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजय होतील. अच्छा, आपण नगरमधनं आपली निवडणूक लढत आहात लोकसभेची. नगर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात ज्या काही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या त्यापैकी नगर एक महत्त्वाचा मतदारसंघ होता. तुम्हाला वाटतंय विखे विरुद्ध पवार अशी लढाई या ठिकाणी आहे? तशी पद्धतीची लढाई रंगवली गेली, तशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं, आणि जेव्हा अशा प्रकारची स्पर्धा होते किंवा लढाई होते या जिल्ह्यांनी सातत्याने कोणा पाठीमागं कौल दिलेला आहे हे या जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे. निलेश लंके यांच्या माध्यमातून काल एक ट्विट करत आरोप करण्यात आला की भाजपाच्या उमेदवाराकडनं पैशाचा मोठा वारेमाप वापर केला जातोय, आमिष दाखवलं जात आहे. ते कायमचे आरोप आहेत. त्या आरोपाला काही तथ्यही नाही आणि त्या आरोपाचा कुठलाही पुरावाही नाही. कोणीतरी कुठले तरी व्हिडिओ टाकतात, स्वतःच आणायचं, स्वतःच पैसे टाकायचे, स्वतःच व्हिडिओ काढायचा. या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 45 दिवसामध्ये जिल्ह्याच्या जनतेने सगळं ओळखून घेतलेलं आहे. त्यामुळे काही विषय किंवा त्यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही. अच्छा, आपल्यासोबत सुजय विखे यांच्या पत्नी देखील आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुजयजी सांगतायत 45 दिवस ते प्रचारात होते. एक तुमच्यासाठी एक गृहिणी म्हणून हे 45 दिवस कसे होते आणि कसा अनुभव तुम्हाला 2019 नंतर 24मध्ये आला? 45 दिवस नक्की ते आणि आम्ही सगळे परिवारातला प्रत्येक व्यक्ती प्रचारात होता. त्याच्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत संपर्क करायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि नक्कीच ही जी निवडणूक आहे ही खूप चांगली होणार आहे. सर्वांचा विश्वास आहे विखे पाटील परिवारावर, आणि मागच्या 5 वर्षामध्ये डॉक्टर सुजयंनी खूप कामं केली आहेत. त्या विश्वासाचं खरं ह्यावेळेस लोक सगळेजण त्या विश्वासाने सगळेजण मतदान करणार आहेत. कसा एकूण दिवस होता, म्हणजे कधी दिवस सुरू व्हायचा आणि कधी संपायचा? तुमचा असतील, सुजयजींचा असेल? नाही, नक्कीच सकाळी 6 वाजल्यापासून सुरू व्हायचं आणि रात्रीचं मग टायमिंग नव्हतं फिक्स. 11, 12, 1, 2 डिपेंड्स. या सगळ्याचं एकूण आपण जर बघितलं तर एकटा उमेदवार निवडणूक लढत नसतो तर त्याच्यामागे परिवार देखील निवडणूक लढवत असतो. या सगळ्याचा निवडणुकीत फायदा होईल असं वाटतं? नक्कीच कायम होत आलेला आहे. आम्ही कायम बाळासाहेब विखे पाटील असतील त्यांच्या निवडणुकीसाठी, साहेब असतील त्यांच्या निवडणुकीसाठी, सुजयच्या निवडणुकीसाठी सगळा परिवार निवडणुकीसाठी सज्ज असतो, आणि आम्ही आमच्या प्रयत्नांना कायम यश मिळालेलं आहे. ह्यावेळेस सुद्धा मिळणार. आरोप प्रत्यारोप होत राहतात. महिलांचं मन आपण जर बघितलं थोडं हळवं असतं. ज्यावेळी आरोप होतो आपल्या उमेदवारावर कसं वाटतं, म्हणजे काय त्यावेळेच्या नेमक्या भावना असतात? नाही, महिलांना कसं आहे ना, बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. तर त्यांना समजून सांगितलं की त्यांना कळतं की उमेदवार एकदम योग्य आहे, चांगलं आहे आणि आपले कामं केलीत. आपण बघतोय सुजय विखे पाटील यांच्याकडनं देखील आणि त्यांच्या पत्नीकडनं देखील विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय, आणि लोक यावेळी देखील त्यांना मतदान करतील आणि निवडून आणतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला जातोय. कॅमेरा पर्सन संदेश बैकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, लोणी, शिर्डी.